दिनांक 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहामध्ये बेकायदेशीर रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शिक्षण खात्याचे अधिकारी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व इतर खात्याचे कर्मचारी अधिकारी हेही सहभागी झाले होते। सदर कार्यक्रम धार्मिक असून शासकीय कार्यालयात आयोजित करणे ही कायद्याची पायमल्ली करणे आहे। याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर युवक पॅन्थरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गंभीर दखल घ्यावी, असा इशारा युवक पॅन्थर सेनेमार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे। सर, आता जिल्हा परिषद जेडपीच्या कार्यालयामध्ये मेन कार्यालयामध्येच इफ्तार रोजा पार्टी झालेला आहे। याच्याविषयी तुम्हाला काय बोलायचं? मुळात ती कुणाच्या परवानगीने या रोजा इफ्तार पार्टी या ठिकाणी केलेल्या आहे व कुणाची शासनाची अशी परिपत्रक होती का? तसं सरकारने कसं नियमावली काढलेत का? प्रत्येक धार्मिक मुळात त्या ठिकाणी शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये किंवा कार्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृह या जिल्हा परिषद सभागृहामध्ये हा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजन केलेला होता। आणि प्रमुख उपस्थिती आपले शिवसाहेब होते, त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी होते, परत स्मिता पाटील मॅडम होत्या, त्या ठिकाणी संतोष कुलकर्णी साहेब होते। या ठिकाणी सर्वांनी हे मोठमोठ्या पदावर होते। हे त्यांच्याकडे कसे का एवढी मोठी चूक होऊ शकते? तर उद्या सगळ्या जाती धर्माचे लोक जर उठून बसले की आम्हाला सगळ्या जाती धर्माचे आम्हाला तिथं कार्यक्रम करायचा आहे, मग शासकीय कार्यालयाचं महत्त्व कळणार कसं काय? मग त्याची प्रत्येक जाती धर्माचे लोक मग तिथं पूजा अर्चा जर करत बसले तर मग आपले तक्रारी लोक कुठे घेऊन जावं? म्हणून यांच्यावर योग्यरित्या तुमची मागणी, तुमचं म्हणणं काय की त्या ठिकाणी कार्यालयामध्ये असला कुठलाही कार्यक्रम घेता येत नाही? धार्मिक कार्यक्रम करताच येत नाही। उलट तुम्ही महापुरुषांची जयंती पुण्यतिथी मोठ्या थाटामध्ये व प्रबोधनात्मक कार्यक्रम केले पाहिजे, त्यांची पूजा अर्चा व त्यांचे व्याख्यानमाला भरवलं पाहिजे, त्यांचे महापुरुषाचे विचार प्रसार हे प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक आपल्या कार्यालयामध्ये ही पसरवलं जावं म्हणजे शासनाची परिपत्रक आहेत। ही शासन तुम्हाला त्याकरिता ते निधीसुद्धा उपलब्ध करून देतात। हे तुम्ही हे रोजा इफ्तार पार्टी कोणाच्या परवानगीने केलेलं आहे व कोणाच्या खर्चानुसार केलेलं आहे आणि शासनाच्या कार्यालय कोणाची परवानगी तुम्ही वापरले गेले? त्या ठिकाणी 2-2 तास तर ते उपोषण कर द्या रोजा इफ्तार पार्टीमध्ये। या ठिकाणी सीओ साहेबांनी तिथं जाऊन जर कार्यक्रम करत असेल त्या तासामध्ये त्या तेवढ्या वेळामध्ये कित्येक उपोषण करते इकडे वर्ष झालं बसलेत। त्यांनी एक वेळेस तर तिथं भेट जर दिली असती तर कित्येक आंदोलनाचे उपोषण स्थगिती झाले असते, त्यांनी उपोषण उठले असते आणि त्यांचे विषय मार्गी लागले असते। तर तसं न करता त्यांनी शासकीय कार्यालयाचं पायमल्ली केलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्यरित्या कारवाई झालीच पाहिजे। आणि न झाल्या तर आम्ही कोर्टामध्ये प्रायव्हेट दाखल करू यांच्या विरोधात।